श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आईवडिलांसाठी त्यांच्या मुलांपेक्षा मोठी संपत्ती या जगात दुसरी कोणतीच नसते. जेव्हा मुलावर संकट येतं तेव्हा आईवडील देवाकडे धाव घेतात. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या एका भक्त आईची अशी कथा सांगणार आहे, जिच्या अढळ श्रद्धेने तिच्या कुटुंबाला संकटाचा सामना करण्याचं धैर्य दिलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शेवटी सर्वजण मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजची कथा एका आईच्या श्रद्धेची, तिच्या मुलावरील प्रेमाची आणि स्वामी समर्थांवरील अढळ विश्वासाची आहे. ही कथा आपल्याला सांगते की संकटाच्या वेळी श्रद्धा माणसाला धैर्य देते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्कलकोट पासून काही अंतरावर आनंदपूर नावाचे एक छोटे गाव होते. त्या गावात सावित्री नावाची एक विधवा आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा होता, गोपाल. गोपाल फक्त 10 वर्षांचा होता. खूप निरागस, नम्र आणि आईचा लाडका. सावित्री गरीब होती. ती दिवसभर शेतात मजुरी करून संसार चालवत होती. कधी 2 वेळचं जेवण मिळायचं तर कधी उपाशी झोपावं लागायचं. पण एक गोष्ट मात्र कधी बदलली नाही, तिची स्वामी समर्थांवरील श्रद्धा. दर सोमवारी पहाटे 4 वाजता ती उठायची. घर झाडायचं, तुळशीला पाणी घालायचं, छोटासा दिवा लावायचा आणि हात जोडून म्हणायची, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला सद्बुद्धी द्या, त्याला चांगला माणूस बनवा आणि आम्हाला संकटांना सामोरं जाण्याचं बळ द्या. त्यानंतर ती गोपाललाही नमस्कार करायला सांगायची. गोपाल विचारायचा, आई, आपण दर सोमवारी इतकी प्रार्थना का करतो? सावित्री प्रेमाने हसायची, बाळा, प्रार्थना म्हणजे चमत्कार मागणं नाही. प्रार्थना म्हणजे योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागणं. गोपाल तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे ऐकत राहायचा. गावात काही लोक तिची थट्टा करायचे. एक दिवस शेजारीण कमला म्हणाली, अगं सावित्री, रोज नाव घेत बसून काय उपयोग? काम केलं तरच घर चालतं. सावित्री शांतपणे उत्तर दिलं, काम मी रोज करतेच, पण मनाला धैर्य देणारी शक्ती स्वामींच्या नामस्मरणातून मिळते. हे ऐकून कमला काही बोलली नाही. काही दिवसांनी सोमवार आला. नेहमीप्रमाणे सावित्रीने पूजा केली. आज तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता होती, कारण त्या रात्री तिला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. स्वप्नात तिने पाहिलं एक जुना वडाचा वृक्ष. त्याखाली भगव्या वस्त्रातील एक तेजस्वी संन्यासी बसले होते. ते शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाले, श्रद्धा सोडू नकोस, परीक्षा जवळ आहे. हे बोलून ते अदृश्य झाले. सावित्री दचकून जागी झाली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती मनात म्हणाली, स्वामी, कोणती परीक्षा? पण उत्तर मिळालं नाही. त्या दिवशी गोपाल शाळेत गेला. जाताना आईने त्याच्या कपाळावर हात ठेवला. लवकर घरी ये रे बाळा. गोपाल हसत म्हणाला, हो आई. संध्याकाळ झाली. सूर्य मावळला. गावातील सगळी मुलं घरी आली. पण गोपाल अजूनही परतला नव्हता. सावित्रीची धडधड वाढली. ती शाळेत धावली. शिक्षक म्हणाले, गोपाल तर बरेच आधी निघून गेला. हे ऐकताच सावित्रीच्या पायाखालची जमीन सरकली. ती गावभर मुलाला शोधू लागली. गोपाल, अरे गोपाल. तिचा आवाज संपूर्ण गावात घुमू लागला. पण गोपालचा कुठेच पत्ता नव्हता. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आकाशाकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, स्वामी, हीच का माझी परीक्षा? त्याच क्षणी दूर मंदिराची घंटा आपोआप वाजू लागली
आणि मंदिराच्या पायऱ्यांवर एक रहस्यमय वृद्ध संन्यासी उभा असल्याचे तिला दिसले. श्री स्वामी समर्थ. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती संपूर्ण गावभर गोपालला शोधत होती. कोणी म्हणाले नदीकाठी पहा, कोणी म्हणाले जंगलाच्या वाटेवर गेला असेल, पण गोपालचा काहीच पत्ता नव्हता. तेवढ्यात मंदिरातील घंटा स्वतःहून वाजू लागली. सावित्रीचे पाय आपोआप मंदिराकडे वळले. मंदिराच्या पायांवर एक वृद्ध संन्यासी शांतपणे बसले होते. पांढरी शुभ्र दाढी, भगवे वस्त्र, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. सावित्री त्यांच्या चरणी पडली. रडत रडत म्हणाली, महाराज, माझा मुलगा हरवला आहे. कृपा करून मला त्याचा शोध लागेल असा आशीर्वाद द्या. संन्यासी काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी डोळे उघडले. शांत स्वरात म्हणाले, माऊली, घाबरू नकोस. ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाव असते त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. सावित्री थोडी शांत झाली. ती म्हणाली, माझा गोपाल कुठे आहे? संन्यासी मंदिराच्या मागील डोंगराकडे बोट दाखवत म्हणाले, तुझा शोध तिकडून सुरू कर. हे बोलून त्यांनी डोळे मिटले. सावित्री गावक्यांसोबत डोंगराच्या दिशेने धावू लागली. रात्र होत चालली होती. आकाशात काळे ढग जमले. विजा चमकू लागल्या. जंगलातून विचित्र आवाज येत होते. गावातील काही लोक घाबरले. एक जण म्हणाला, आता पुढे जाणं धोकादायक आहे. दुसरा म्हणाला, उद्या सकाळी शोधू. पण सावित्री थांबली नाही. ती म्हणाली, आई आपल्या मुलासाठी रात्रदिवस पाहत नाही. आणि ती पुढे चालत राहिली. काही अंतरावर तिला गोपालच्या चपला दिसल्या. त्या चिखलात पडल्या होत्या. सावित्रीने त्या उचलल्या. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जोरात ओरडली, गोपाल, बाळा, कुठे आहेस? पण उत्तर मिळालं नाही. तेवढ्यात डोंगरावरून एक लहान मुलाचा आवाज ऐकू आला, आई. सावित्री धावत वर गेली. पण वर पोहोचल्यावर तिथे कोणीच नव्हतं. गावकरीही आश्चर्यचकित झाले. आवाज आला, पण मुलगा कुठे गेला? सगळे संभ्रमात पडले. तेवढ्यात तोच वृद्ध संन्यासी तिथे कसा कोण जाणे शांतपणे उभे दिसले. ते म्हणाले, शोध अजून संपलेला नाही. विश्वास ठेव, पण धीर सोडू नकोस. सावित्री त्यांच्याजवळ धावली. पण एका क्षणात ते संन्यासी नजरेआड झाले. जणू ते कधी तिथे होतेच नाही. सगळे गावकरी स्तब्ध झाले. एक वृद्ध गावकरी हळू आवाजात म्हणाला, हे साधे संन्यासी नव्हते. ही तर स्वामी समर्थांचीच कृपा असावी. सावित्रीने डोळे मिटले. दोन्ही हात जोडले आणि मनापासून म्हणाली, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी डोंगराच्या पलीकडून एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. आणि त्या प्रकाशात गोपालची एक धूसर आकृती दिसत होती. श्री स्वामी समर्थ. डोंगराच्या पलीकडून येणारा तो तेजस्वी प्रकाश पाहून सावित्री, गावकरी आणि गोपालचे मित्र त्या दिशेने धावू लागले. रात्र गडद झाली होती. आकाशात काळे ढग दाटले होते. वाऱ्याचा वेग वाढत होता. जंगलातील झाडे जोराने हलत होती. पण त्या प्रकाशामुळे वाट स्पष्ट दिसत होती. सावित्री मनात सत जप करत होती, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक जुने मोडकळीस आलेले शिवमंदिर दिसले. मंदिराच्या सभोवताली कोणीच नव्हते. पण मंदिराच्या आतून मंद दिव्याचा प्रकाश दिसत होता. सावित्री धावत आत गेली आणि
तिने जे पाहिले ते पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोपाल मंदिराच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसला होता. तो घाबरलेला होता, पण पूर्णपणे सुरक्षित होता. सावित्रीने धावत जाऊन त्याला मिठी मारली. रडत रडत विचारलं, बाळा, तू इथे कसा आलास? गोपाल हळू आवाजात म्हणाला, आई, शाळेतून येताना मला जंगलातली वाट चुकली. खूप अंधार झाला होता. मला खूप भीती वाटत होती. तेवढ्यात भगवे कपडे घातलेले एक आजोबा माझ्याजवळ आले. सगळे गावकरी शांतपणे ऐकत होते. गोपाल पुढे म्हणाला, त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, भिवू नकोस, तुझी आई तुझा शोध घेत आहे. ते मला या मंदिरात घेऊन आले. माझ्यासाठी पाण्याचा लोटा ठेवला आणि म्हणाले, इथेच बस, तुझी आई येई. आणि मग ते अचानक दिसेनासे झाले. हे ऐकताच सावित्रीच्या अंगावर काटा आला. गावक्यांनी एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे तेच रहस्यमय संन्यासी होते का? तेवढ्यात मंदिरातील मोठी घंटा कोणाचाही हात न लागता स्वतःहून वाजू लागली. संपूर्ण मंदिरात सुगंध दरवळू लागला. दिव्याची ज्योत अचानक अधिक तेजस्वी झाली. सावित्रीने मंदिराच्या भिंतीकडे पाहिले. तिथे श्री स्वामी समर्थांचा सुंदर फोटो होता. ती लगेच त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. रडत म्हणाली, स्वामी, माझ्या लेकराचं रक्षण केलंत. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. गावकरीही भावुक झाले. सर्वांनी एकत्र नामस्मरण सुरू केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या रात्री सगळे आनंदाने घरी परतले. पण कथा इथे संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक अनोळखी श्रीमंत माणूस आला. तो थेट सावित्रीच्या घराकडे निघाला. त्याच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती आणि तो फक्त एकच प्रश्न विचारत होता, इथे सावित्री नावाची स्वामी समर्थांची भक्त राहते का? सावित्रीला त्या माणसाची ओळख नव्हती. तो कोण होता? त्याचा गोपालशी काय संबंध होता? आणि त्याच्या हातातील पिशवीत असं काय होतं, ज्यामुळे संपूर्ण गाव पुन्हा एकदा आश्चर्यचकित होणार होतं? रात्रभर घडलेल्या प्रसंगानंतर संपूर्ण गावात एक चर्चा होती. गोपालला वाचवणारे ते वृद्ध संन्यासी कोण होते? सकाळ होताच सावित्रीने अंगण झाडलं, तुळशीसमोर दिवा लावला आणि हात जोडून म्हणाली, स्वामी, तुमची कृपा अशीच आमच्यावर राहू द्या. तेवढ्यात घराबाहेर बैलगाडी थांबण्याचा आवाज आला. एक श्रीमंत दिसणारा व्यापारी खाली उतरला. त्याच्या अंगावर स्वच्छ पांढरे कपडे होते. हातात एक जुनी कापडी पिशवी होती. तो घरासमोर येऊन नम्रपणे म्हणाला, इथे सावित्रीबाई राहतात का? सावित्री बाहेर आली. हो, मीच सावित्री. व्यापाऱ्याने तिच्या पायाला नमस्कार केला. सावित्री घाबरली. अहो, तुम्ही माझ्या पायाला का हात लावता? व्यापाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, काल रात्री स्वामी समर्थांनी मला स्वप्नात दर्शन दिलं. ते म्हणाले, उद्या सकाळी आनंदपूर गावात जा, सावित्री नावाच्या माझ्या भक्तेला भेट. तिच्याकडे माझी एक अमानत आहे, तिची सेवा कर. हे ऐकताच सावित्री स्तब्ध झाली. व्यापाऱ्याने हातातील पिशवी उघडली. त्यातून काही धान्य, नवीन कपडे आणि थोडे पैसे बाहेर काढले. तो म्हणाला, हे दान नाही, ही स्वामी समर्थांनी दिलेली सेवा आहे. तुम्ही स्वीकारलंत तर मला वाटेल की मी स्वामींची आज्ञा पाळली. सावित्रीने नम्रपणे उत्तर दिलं, मला पैशांपेक्षा स्वामींचा आशीर्वाद मोठा वाटतो. व्यापारी हसला.
म्हणूनच स्वामींनी मला तुमच्याकडे पाठवलं. इतक्यात गोपाल बाहेर आला. व्यापायाने त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तो म्हणाला, हा तोच मुलगा? सावित्रीने विचारलं. काय म्हणालात? व्यापारी शांतपणे म्हणाला, काल रात्री माझ्या स्वप्नात स्वामी समर्थांसोबत हाच मुलगा उभा होता. स्वामी म्हणाले होते, या लेकराचं रक्षण मी स्वतः केलं आहे. हे ऐकताच गावक्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी संपूर्ण गावातील लोक सावित्रीच्या घरी जमले. सर्वांनी मिळून स्वामी समर्थांचा जप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अचानक घरात मंद चंदनाचा सुगंध दरवळू लागला. दिव्याची ज्योत कोणताही वारा नसताना उंच पेटली. तुळशीची पानं हळूवार हलू लागली. एक वृद्ध आजी थरथरत्या आवाजात म्हणाली, स्वामी समर्थ इथे आले आहेत. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. व्यापारी म्हणाला, आजपासून मी प्रत्येक सोमवारी गरजू मुलांना अन्नदान करीन. गावातील इतर लोकही म्हणाले, आम्हीही स्वामींच्या नावाने सेवा करू. सावित्रीच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण त्याच वेळी गावात धावत आलेला एक माणूस मोठ्याने ओरडला, सावित्री, लवकर चल, नदीला अचानक पूर आला आहे. गोपाल आणि काही मुलं नदीच्या दुसऱ्या काठावर अडकली आहेत. हे ऐकताच सावित्रीच्या हातातून पूजेचं ताट खाली पडलं. तिने आकाशाकडे पाहिलं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, स्वामी, पुन्हा माझ्या लेकराची परीक्षा घेऊ नका. आज सावित्रीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती एक क्षणही न थांबता नदीच्या दिशेने धावू लागली. संपूर्ण गाव तिच्या मागे धावत होते. नदीकाठी पोहोचताच सगळे थबकले. पावसामुळे नदी प्रचंड वेगाने वाहत होती. पाण्याचा आवाज इतका मोठा होता की एकमेकांचे बोलणेही ऐकू येत नव्हते. दुसऱ्या काठावर गोपाल आणि 4-5 लहान मुले घाबरून रडत उभी होती. गोपाल आईला पाहून ओरडला, आई. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती नदीत उतरू लागली, पण गावक्यांनी तिला थांबवलं. सावित्री, असं करू नकोस. पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे. ती रडत म्हणाली, मी आई आहे. माझ्या मुलाला तिथे एकटं कसं सोडू? संपूर्ण गाव असहाय्य उभं होतं. कोणाकडेही उपाय नव्हता. तेवढ्यात एक वृद्ध संन्यासी शांतपणे नदीकाठी येऊन उभे राहिले. भगवे वस्त्र, हातात कमंडलू, चेहऱ्यावर दिव्य तेज. सावित्रीने त्यांना पाहिलं. हे तेच संन्यासी होते ज्यांनी तिला मंदिरात धीर दिला होता. संन्यासी शांत स्वरात म्हणाले, माऊली, रडू नकोस. ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याला संकट धैर्याने पार करण्याची शक्ती मिळते. संन्याशांनी नदीकडे पाहिलं. दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि हळू आवाजात जप करू लागले, श्री स्वामी समर्थ. संपूर्ण गाव त्यांच्या मागे जप करू लागलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी जोराचा पाऊस हळूहळू कमी होऊ लागला. काही वेळात नदीचा प्रवाहही शांत होऊ लागला. गावातील नावाड्यांनी संधी साधून नाव नदीत उतरवली. एकामागून एक सर्व मुलांना सुरक्षितपणे दुसऱ्या काठावरून आणण्यात आलं. गोपाल धावत आईच्या मिठीत शिरला. सावित्री रडत रडत म्हणाली, स्वामी, तुमची लाख लाख कृपा. ती मागे वळून त्या संन्याशांचा आशीर्वाद घ्यायला गेली, पण ते तिथे नव्हते. आजूबाजूला सगळ्यांनी शोधलं, कोणीच दिसलं नाही. जिथे ते उभे होते तिथे फक्त एक छोटासा उदीचा पुडा पडला होता.
सावित्रीने तो उचलला, डोळ्यांना लावला आणि तिच्या ओठांवरून आपोआप शब्द बाहेर पडले, हे स्वामी, तुम्हीच होता. त्या दिवसानंतर आनंदपूर गावात एक नवा नियम सुरू झाला. प्रत्येक सोमवारी संपूर्ण गाव एकत्र येऊन स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागले. गरिबांना अन्नदान सुरू झालं. कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहू दिलं नाही. गावातील लोक एकमेकांच्या मदतीला धावून जाऊ लागले. सावित्री नेहमी म्हणायची, स्वामी समर्थ संकट येणार नाही अशी हमी देत नाही, पण संकट आलं तर त्याला धैर्याने सामोरं जाण्याची शक्ती नक्की देतात. गोपाल मोठा झाला. तो शिक्षक बनला. दर सोमवारी तो मुलांना एक गोष्ट सांगायचा. आईची प्रार्थना आणि सद्गुरूंवरील श्रद्धा माणसाला योग्य मार्ग दाखवते. कथेची शिकवण. मित्रांनो, या कथेचा संदेश असा आहे की श्रद्धा म्हणजे भीती नाही, तर धैर्य आहे. आईची प्रार्थना, चांगले संस्कार आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण माणसाच्या मनाला बळ देतात आणि संकटाच्या काळात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देतात. चला, शेवटी सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.